राम राम. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. रात्री जवळपास 12-12:30 वाजता आपल्याला फोन आला की जरा ट्रॅक्टर गुतलंय. आपल्याच गणेश भाऊचं गुतलं होतं. मग म्हणलं चला, गेल्यानंतर काय मस्तपैकी जळावलं होतं, तापलं वगैरे थोडा वेळ. मग काय ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपलं एक त्याचं ट्रॅक्टर बाहेर काढून दिलं. मग म्हणलं टू व्हीलरला त्याने काय दुसरं टेलर भरलंच नव्हतं. मग म्हणलं आता ह्या टायमाला टेलर भरायला जवळपास 2 तास लागतील. 12-12:30 वाजता एक टेलर काढून दिलं त्यांना. दुसरं त्याचं बाजूला घेतलं. त्याने त्याच्या एका पट्टी लावून बाजूला काढून घेतलं. मग म्हणलं लईच अवघड आहे हो यांचा धंदा. रात्रीच्याला 12-1 वाजता थंडी नाही काय नाही, असल्या ह्याच्यामध्ये पण करावं लागतंय. काय भाऊ म्हणलं आता मीच चालक मालक आहे, थोडा वेळ माझ्यासाठी थांबा. माझी थोडी चूक झाली म्हणलं लवकर बोलीला. म्हणलं भाऊ चल, म्हणलं काही अडचण नाही, चल ठीक आहे. मग म्हणलं परत गेलो, जाळ वगैरे लावलेला होता. मग म्हणलं तापूया 1 घंटाभर, त्यांचं काम होऊ शको ना. कारण त्यांचा पण व्यवसाय खूप अवघड आहे हो, दिसतो तसा नाही. कारण रात्री बेरात्री सर्व घरदार सोडून हे धंदा करणं खरंच लय अवघड आहे. त्याच्यामुळे म्हणलं चला आता ठीक आहे. दोन्ही टेलर काढून जवळपास 3-3:30 वाजले. 2:45 वाजता आपण गेलो, घरी जाऊन झोपलो. सकाळी सकाळी गाडीमध्ये कॅरेट भरले, कारण जरा नांगर लावायचा होता. मग म्हणलं नांगर वगैरे लावून देऊ, पप्पा जाणार होते आज कामाला. कारण आपली का रात्री झोप झाली नव्हती आणि त्यात तब्येत बी डाऊन होती. मग म्हणलं पप्पाला डिझेल टॅंकी वगैरे फुल करून दिली. कसं आहे, 70 लिटर भरती झाली हो आज. मग म्हणलं चला आता जाऊया. तिथून गेलो आपण परत शेताकडे. शेताकडे कॅरेट वगैरे खाली करावं म्हणलं, आणि आपल्याला जायचं होतं जरा चाफेला, थोडासा खत आणायला. मग म्हणलं शेताकडे जावं आधी, कॅरेट वगैरे सर्व खाली करावं, आणि त्यानंतर बघावं मग आपल्या पुढच्या रस्त्याला जावं. 5-6 दिवस झालं काय ट्रॅक्टरवर काम चालू असल्यामुळे शेताकडे काय आलीच नाही. कालच आपल्या शेतामध्ये रास करून घेतली होती. मग काय कॅरेट वगैरे सर्व खाली करून घेतले. आणि जर आपला सोलरचा पंप बंद पडला होता, इंजिनियरला कॉल केलेला. त्याने म्हणलं सांगतो तसं खोला आणि सांगा तुम्हाला काय होते काय नाही, समजा सांगतो बोलले. मग त्यानंतर सर्व पंप वगैरे खोलून चालू केला. काय 2 महिने झालं बंद होतं, एका 5 मिनिटातच एक एमसीबी ट्रिप झाली होती. मग ते सर्व वगैरे चालू करून दिलं, धन्यवाद म्हणलं त्यांना पण. मग नंतर सोयाबीन पसर केलं. मग म्हणलं जरा ओलावा होता, फेडरेशन पण चालू झालेलं आहे. मग म्हणलं नंबर आला तर आपल्याला पण घालता येईल. वायाला असलं म्हणजे कसं आहे, परत अडचण नको. कारण कसं आहे, एकदा माल ओल्या वायाला असलं इकडं पण कुठं पण घालता येते हो, त्याचं काही टेन्शन नाही. मग काय शेतातलं काम वगैरे आवरलं, मग आलो जरा हेअर सलूनला. म्हणलं आधी कटिंग वगैरे करून घेऊ. कटिंग वगैरे केली. विशाल भैयाच्या दुकानावर गेलो, जरा एक 4-5 पोते खात पाहिजे होता, ते खात वगैरे घेतला. मग म्हणलं आता चला निघावं आता, कारण खात वगैरे टाकला 4-5 पोते. कारण आपल्याला उद्या परवा मध्ये पेरणी करायची होती हरभऱ्याची. तिथून निघालो परत आपल्या गावाकडच्या दिशेने शेताकडे गेलो. शेताकडे गेल्यानंतर आपण थोडं हॉस्पिटलला दाखल होतो. मग म्हणलं आता जाऊन गोळ्या खाऊन आराम कर. शेतात येऊन जेवण वगैरे केलं, मस्तपैकी गोळ्या खाल्ल्या, 2-3 तास झोप घेतली, कारण रात्री पण झोप झाली नव्हती. आता निघालो गावाकडे. आज आपल्याला भरायची होती सोयाबीन फेडरेशनची ट्रिप. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये.